गोपाळ गोपाळ भाऊ. बघा बघा, याला म्हणतात साठी बुद्धी नाठी. मी विचारते, हे नक्की चाललंय तरी काय? हा दंगा काय चालू आहे तुमचा? ए पिंकी, नेपळ्या, सोडा गोपाळाजोबांना सोडून द्या. हवं तर तलावात नेऊन थोडा वेळ बुडवून ठेवा, त्यामुळे तरी वेडेपणा कमी होतोय का बघूया. अरे रे 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 रे, मेलो 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 रे, बाप रे बाप, मेलो मेलो मेलो. माझी कंबर गेली ग. खूप चांगलं काम केलंस नेपळ्या, खूप छान. आता हातोडी आणि खिळा घेऊन ये बघू, म्हणजे तुझ्या गोपाळ आजोबांच्या कमरेची दुरुस्ती करते मी. अगं बायको, मी काय खेळत नाहीये, मी व्यायाम करतोय. बुद्धी चाणाक्ष करण्याचा उपाय आहे हा, मस्तपैकी होते. आता या वयात बुद्धी वाढवण्याचा खेळ खेळण्याची काय गरज आहे म्हणते मी. ऐक ना, आज राज्यसभेमध्ये एक फार मोठे मुत्सद्दी आणि विद्वान येणार आहेत तर्कवादासाठी. जर कोणी जिंकू शकलं नाही तर महाराज मलाच मैदानात उतरवतील. म्हणून मी हे कसं उलट सुलट होऊन माझ्या बुद्धीला चालना देतोय. समजलं का काही? गोपाळ आजोबा बरोबर बोलतात. त्या व्यक्तीने हरायला हवं की नाही? व्यायाम केल्याने बुद्धी वाढणार असेल तर करू दे ना. गे पिंकी, तुला मोठ्यांच्या मध्ये बोलण्याची गरज नाहीये. हे बघ बायको, जर तुझं ऐकून जर बुद्धीचा व्यायाम नाही केला ना आणि मी हरलो तर तुझ्या नवऱ्याचा अपमान होईल, हे मात्र लक्षात ठेव. राहू द्या, हा राहू द्या. कंबर मोडून बुद्धी वाढवण्याची काही गरज नाहीये. बिछाण्याला खिळून पडला तर मला तुमची सेवा करायला झेपणार नाही, आधीच सांगून ठेवते. हा, मला वाचवा वैद्यबुवा, काल संपूर्ण रात्र खाजे पायी झोपू शकलो नाही. अरे बापरे बापरे, काहीतरी औषध द्या. अरे बापरे बापरे, काहीतरी करा, वाचवा मला. अहो काय झालंय ते तरी सांगा अगोदर. मला फार खाज सुटली आहे. अरे खास येते. मोठ्या अडचणीत सापडलोय. तुम्ही समजू शकला असता तर वाचलो असतो, पण तो कुठे लपून बसलाय, कुठून आलाय कळत नाही. समजून घ्यावं लागेल. अशा कुठल्या तरी जागी दडून बसलाय जे तसं बघितलं तर डोळ्यांनी दिसत नाही. अर्थात तुमच्या डोक्यात या आजाराने घर केलंय. मला वाटतं आज मी राज्यसभेत येऊ शकणार नाही. सगळ्यांसमोर खाजवत बसलो तर बरं दिसणार नाही. महाराजांना सांगाल की मला खाज सुटली आहे म्हणून मी आज येऊ शकणार नाही. हा तर्कवाद टाळण्याकरता खाज येण्याचा बहाणा करतोय. याला काही खाज वगैरे नाहीये. खास तर ह्याच्या डोक्याला आली. किती शांती, किती शांती. आता मला वाटतं माझी बुद्धी एकदम तल्लख होईल. त्या विद्वान पंडितला तुम्ही कोणता प्रश्न विचारायचं ठरवलंय? हेच तर समस्या आहे ना पिंकी. जर मी प्रश्न विचारू शकलो असतो तर लगेच तो पळाला असता, पण तसं होणार नाही ना. प्रश्न तो विचारणार आणि उत्तर देणार आहेत महाराजांच्या राजसभेचे सदस्य. म्हणजे उत्तर पंडित, मंत्री, सेनापती, वैद्य हे सगळेच देतील. तर मग तुम्हाला इतकं डोकं लावण्याची काय गरज? मंत्री भगवान, त्याच्या डोक्यात बुद्धी नावाची गोष्ट असती तर त्याने सुद्धा विचार केला असता की याचा अपमान कसा करायचा. त्याच्या डोक्यात अक्कल नावाची गोष्ट नाहीये. इतर सगळे लोक, बाकीचे सगळे लोक गाढव आहेत. गाढवांचा कळप आहे. अगं पिंकी, ए पिंकी, मी काय म्हणते, एवढं डोक्यावर पाणी घालू नकोस ग, नको घालूस. आता यानंतर डोक्यावर दही जमेल त्यांच्या आणि मग ते दही नाकातून वाहेल. चल चल, बाहेर काढ त्यांना, बाहेर काढ. जरा वाळत घाल त्यांना, म्हणजे डोकं गरम झाल्यावर काम करायला लागेल. हे बघा बायको, प्रत्येक गोष्टीत चेष्टा करणं बरं नाही. हा अगं बुद्धिहीन आहे म्हणूनच तर तुझ्या गळ्यात वरमाला टाकली होती. ओहो हो रे माझ्या म्हाताऱ्या, जर बुद्धी असती तर कुठल्या राजकुमारीच्या गळ्यात वरमाला घातली असती सांग बरं मला. अहो अहो, काय होतंय तुम्हाला? खाज सुटली आहे, खाज सुटली. अहो पण मग खाज सुटली तर पांघरून घेऊन काय करताय? सगळ्यांसमोर खाजवायला लाज नाही वाटणार का म्हणून पांघरून घेतलंय. अहो पण तुम्हाला खाज नक्की सुटली तरी कुठे? तेच तर समजत नाहीये. कुठे होत असणार? बरे कुठे होऊ शकते? तुला काय वाटतं सांग. काय हो, आजकाल तुम्ही कसलं काही व्यसन वगैरे करायला लागलात की काय? या खाजेने मी किती वैतागलोय ते तुला समजण्याच्या पलीकडे आहे. अरे तुमच्या डोक्याला खाज सुटलीये,
समजलं? तुम्ही तर बुद्धीचं विमान आहात. आजपर्यंत काही करून नाही दाखवलं तर हे तर्कवाद करणार म्हणे. आजपर्यंत त्या गोपाळ भाऊंना हरवता नाही आलं. निदान त्या पंडिताविरुद्ध कसं जिंकायचं याचा तरी विचार करा जरा. तुझं डोकं फिरलंय का? इथे मला इतकी खास सुटली आहे आणि मी त्या मूर्ख पंडितासोबत तर्क करायला जाऊ? जर महाराजांनी पाहिलं की मी सगळ्यांसमोर असा खाजवत बसलोय तर अरे काय म्हणतील ते? तुम्ही ना नुसते कायम विचारांच्या विहिरीत बुडून राहा. माझ्या समस्या कधी सुटतील कुणास ठाऊक. निव्वळ मोठमोठ्या गोष्टी करायच्या पण सगळ्या पोकळ बाता. जेव्हा तो मुत्सद्दी विद्वान आला तर काहीतरी बोलून तर्क युद्ध टाळता आलं असतं, पण तसं नाही केलं. महाराजांना खुश करण्याकरता मोठा छाती काढून म्हणाला, महाराज महाराज, हा सगळा तर्कवादाचा प्रसंग आधीही बरेचदा केलेला आहे आणि प्रत्येक वेळी मी विजय सुद्धा मिळवलाय. तेव्हा तुम्ही सगळं माझ्यावर सोडून द्या, मी सांभाळून घेईन. आणि आता बघा, घाबरगुंडी उडून खाज येत असल्याचं सोंग घेऊन घरात लपून बसलाय. जेव्हा महाराज विचारतील तेव्हा खोटं तर मलाच बोलावं लागेल ना. नुसता ताप झालाय डोक्याला. इथे उपस्थित असलेल्या सर्व लोकांचं स्वागत आहे. आज आपण इथे तर्कवाद स्पर्धेचं आयोजन केलेलं आहे आणि त्याकरिता मी स्वागत करतो विख्यात मुत्सद्दी पंडित श्री श्री ज्ञानाचार्यजी यांचं. मी तुम्हाला प्रणाम करतो. महाराजांना सुद्धा माझा प्रणाम. आपण जी नवरत्न सभेची प्रतिष्ठापना केली असे किती राजा करू शकले आहेत? या सभेत गुणवान लोकांचा अभाव नाही आहे. मी त्यांच्यासोबत तर्कवाद युद्ध करायला उपस्थित आहे आणि जर मी त्यांच्यापैकी एकाला जरी पराजित केलं तर मला तुमच्या या राजसभेत स्थान मिळेल असा विश्वास ठेवतो. हो हो, नक्कीच नक्कीच. परंतु त्याकरिता तुम्हाला अगोदर परीक्षा द्यावी लागेल. माझ्या सर्व सभासदांना पराजित करावं लागेल. तुमच्या सभेतील रत्नांना पराजित करण्यासाठीच मी इथे आलेलो आहे. तुम्ही आज्ञा करावी महाराज. काय झालं वैद्यजी? माझे नवीन मंत्री गेले तरी कुठे आहेत? ते सभेत दिसत नाहीयेत. त्यांना यायला इतका वेळ का लागतोय? तुम्ही तर त्यांचे शेजारी आहात ना, तुम्हाला त्यांची काही खबरबात आहे? म्हणजे महाराज, ते झालं असं की ते सगळं सोडा. आधी मला सांगा, मंत्री कुठे आहेत ते? त्याचं काय आहे महाराज? भगवाना खूप आजारी आहेत. त्यांना गंभीर आजार झालाय. गंभीर आजार? नक्की काय झालंय त्यांना? असा कुठला आजार झाला आहे की आज एवढ्या महत्वाच्या दिवशी ते अनुपस्थित आहेत? जे झालंय ते असं भरसभेत सगळ्यांसमोर बोलणं योग्य राहील का महाराज? काय योग्य नाहीये? ही राजसभा आहे. महाराजांसमोर सगळं काही बोलू शकतो. तू अगदी बरोबर बोललास गोपा भाऊ. वैद्यराज बोला, मंत्र्यांना नेमकं झालं तरी काय आहे? महाराज, नवीन मंत्रीजींना खास खरूज झाली आहे. मला यापेक्षा जास्त काहीही माहित नाही महाराज. भगवानाला तर हे सुद्धा कळत नाहीये की त्यांना नक्की कुठे खास येते. मग अशा वेळी निदान कसं करणं? खास येत आहे आणि त्यालाच माहित नाही की कुठे येत आहे. तो काय वेडा बिडा झाला की काय? वेडा तर मी नक्कीच नाहीये. मला माहिती आहे की भगवानाला कुठे खाज येत आहे. डोक्याच्या आत मेंदूत. त्याचं असं आहे महाराज, मंत्रीजी मला त्रास देण्यासाठी डोक्याचा इतका जास्त वापर करतात की खाजेचा किडा डोक्याला भोग करून त्यांच्या मेंदूत शिरलाय. अशा आजाराबद्दल तर मी माझ्या आतापर्यंतच्या आयुष्यात ऐकलं नाही महाराज. जरा तपास करून बघा. या खाज येण्यामागे काही वेगळं कारण तर नसेल ना? मी तुमची क्षमा मागतो. मंत्रीजींबद्दल तुम्ही ऐकलंच आहे, तर त्यांच्या अनुपस्थितीत तर्कवाद स्पर्धा आज शक्य होणार नाही. जेव्हा की ते स्वतः तुमच्याशी तर्कवाद स्पर्धा करायला तयार झाले होते. कृपा करून तुम्ही ही स्पर्धा एक दिवस पुढे ढकलली तर फार बरं होईल. नाही 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 नाही, एक दिवस का? पाहिजे तेवढे दिवस पुढे ढकलू शकता. आधी त्यांच्या खास येण्यामागचं रहस्य तर कळायला हवं. बरं, तर तुमची आज्ञा असेल तर उद्या येऊ का मी? महाराज, त्यांना ना तुम्ही उद्या यायला सांगा. मंत्रीजी नसले म्हणून काय झालं? मी तर आहे ना. महाराजांचा मान राखण्यासाठी मी कुठलंही काम करायला तयार आहे महाराज. मला चांगलं ठाऊक आहे गोपाळ भाऊ, कोणी असो किंवा नसो, तू माझ्या सोबत शेवटपर्यंत असणार.
काय मग कुठे खास येते काही समजलं की नाही? नाही, आणि ते समजेल असं मला वाटतही नाही. अच्छा, बरं ती शोधण्याची काही गरज नाही. महाराजांचा निर्देश आहे की उद्या तुम्हाला राजसभेत उपस्थित राहावं लागेल. आणि अशी खास घेऊन किती लाजीरवाणी बाब आहे. नाही गेला तर अधिक अपमान होईल. महाराजांनी गोपाळ भाऊवर तर्कवाद स्पर्धेची जबाबदारी सोपवली. फक्त एवढंच नाही तर गोपाळ भाऊ म्हणाले की तुमच्या डोक्यात खाजेचा किडा घुसलाय म्हणून खास सुटली. काय माझ्याबद्दल असं बोलला तो? महाराजांनी त्याला तर्कवादाची जबाबदारी दिली आहे, तर मग मला उद्या गेलंच पाहिजे. हो हो, अगदी अवश्य जा. आणि गोपाळ भाऊ आणखी काय म्हणाला माहितीये? तो बोलला की मंत्रीजी नसले म्हणून काय झालं, मी तर आहे ना. असं म्हणाला? वैद्यराज माझी खास त्याच्या डोक्याला नाही का देऊ शकत? आधी तुमचं डोकं रिकामं करा, नाहीतर गोपाळ भाऊ आहेच. इतकी काळजी करण्याची काही गरज नाहीये. बघाच तुम्ही, काहीतरी उपाय नक्की निघेल. कोण तर्कयुद्ध करणार एवढ्या मोठ्या महापंडित मुत्सद्यासमोर? गोपाळ भाऊ तर आहेत ना, त्यांच्या बुद्धीची तुलना कुणाशीच होणार नाही. हो, अगदी खरं आहे. पण गोपाळ भाऊ माझ्या सभेचा विदूषक आहे. त्याच्यासोबत हा महापंडित तर्कयुद्ध करायला तयार होईल का? अहो, का नाही करणार? बुद्धी काय गरीब श्रीमंत किंवा पद बघून ठरते का? आता मंत्रीजींना तुम्ही बघतच आहात. ते मंत्री असून त्यांना गोपाळ भाऊन इतकी बुद्धी नाही, आणि बुद्धीच्या बाबतीत ते गोपाळ भाऊंच्या आसपास सुद्धा नाहीत. बरोबर की नाही? कारण देवाने त्यांना तितकी बुद्धी दिलीच नाहीये. काहीही असो, पण देवाने गोपाळ भाऊंना बुद्धी थोडी जास्तच दिलीये, आणि याचा आपल्याला अनेकदा साक्षात्कार घडलाय. म्हणून म्हणते, काळजी करण्यापेक्षा महाराज तुम्ही आता शांतपणे झोपा. हा, काय हो, या आधी मी तुम्हाला कधीच कुठल्या विषयावर एवढा विचार करताना पाहिलं नव्हतं. असं झालंय तरी काय? तर्कयुद्ध करावं लागेल बायको, तर्कयुद्ध करावं लागेल. काय तुम्हाला तर्कयुद्ध करावं लागणार आहे? पण तो तर महापंडित आहे, आणि त्याच्याशी तुमच्यासारखा महामूर्ख माणूस युद्ध करणार? आता देवाची हीच इच्छा आहे की जिथे जायला पंडित घाबरतात तिथे फक्त एक महामूर्खच जाऊ शकतो. कळलं का ग बायको? अरे वा, हे काय? मला बघताच तुमची खास पळून गेली की काय? तुला बघून खास काय, यमराज सुद्धा पळून जातील. अहो, तुमच्या या फसव्या गोष्टी जाऊन महाराजांना ऐकवा, मला नको. वैद्यराज सांगून गेलेत की तुम्हाला उद्या राज्यसभेला जावंच लागेल. ही गोष्ट लक्षात ठेवा. गोपाळ भाऊ, त्याला तर उद्या बघतोच मी. मी नाही जिंकलो तर चालेल, पण तोही जिंकणार नाही. नुसत्या मोठ्या मोठ्या गप्पा. अच्छा, एवढं काही शोधण्याची गरज नाहीये. ज्या राज्याच्या मंत्र्यांच्या डोक्याला खाज सुटते त्या राज्याच्या बाकी लोकांची काय अवस्था असेल माझ्या व्यवस्थित लक्षात आलंय. अच्छा, गोपाळ भाऊ नावाच्या एका व्यक्तीने महाराजांना आश्वासन दिलंय की तो माझ्या प्रश्नांची उत्तरं देणार आहे. यांचं आता काय होणार आहे? एक विदूषक माझ्या प्रश्नांची उत्तरं देणार? चला जाऊ दे. एवढं अध्ययन विद्यार्जनाचा काही उपयोग नाही. मी आता अशी खेळी खेळणार आहे त्या गोपाळ भाऊचे पूर्वज सुद्धा चक्कर येऊन पडतील. बरं, त्या महाराजांच्या डोक्यात पण काय खात सुटलीये की ते एका विदूषकाला माझ्या विरुद्ध तर्क करायला सांगणार आहेत? काळजी करायचं काय कारण नाही. माझा विजय निश्चितच आहे. महाराज, तुम्ही इतकी कसली चिंता करताय? झोपा ना. अशाने तुमची तब्येत खराब होईल, आणि राज्याचा राजाच जर आजारी पडला तर हे राज्य कोण चालवणार? अहो राणी सरकार, तुम्हाला समजत नाहीये. त्या मुत्सद्दी विद्वानासमोर जर माझ्या राजसभेचे सभासद पराजित झाले तर ही खबर चारी दिशेला पसरणार. किती अपमान होईल माझा. कुठे तोंड दाखवायला जागा होणार नाही. तुम्ही किती नकारात्मक विचार करताय. मी तुम्हाला आधी म्हटलं होतं, यावर एकमात्र उपाय म्हणजे गोपाळ भाऊ. बघाच तुम्ही, ते तुमचा अपमान कधीच होऊ देणार नाही. माझ्यावर विश्वास ठेवा. गोपाळ भाऊंना हरवणं इतकं सोपं नाहीये बरं. आज कसंही करून महाराजांच्या इब्रतीची रक्षा करावीच लागेल. पण काय आणि कसे प्रश्न विचारले जातील मला तर काहीच माहिती नाही. पण हो, मी उत्तर असं काही देईन की माझं दिलेलं उत्तर समजून घेण्यातच त्यांचा वेळ निघून जाईल. मी आधी काहीच बोलणार नाही.
बोलतो, भगवान काय बोलतो ते आधी बघतो आणि मग मी उत्तर देईन. पण मग त्या ज्ञानाचार्यासोबत कोणी का असेना, भगवान तर जिंकूच शकणार नाही, नाहीतर त्याच्या डोक्याला खाज नसती सुटली. तो बघा, तो राजमहल दिसतोय. अरे बापरे, माझ्या डोक्यात हालचाल होत आहे, कसं तरी होत आहे. अरे बापरे बापरे, किती खास येते मला. अशा अवस्थेत मी राज्यसभेत कसा जाऊ शकणार. अरे रे 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 रे, खास तर आता हळूहळू वाढत चालली आहे. आता मी काय करू, माझ्याकडून तर चालणं सुद्धा होत नाहीये. घरी परत जावं लागेल. हो, तेच योग्य राहील. नाही नाही नाही, घरी नाही, झाडावर जाऊन बसतो. अरे बापरे. सभेत सगळे उपस्थित आहेत. हो महाराज, नवीन मंत्री भगवाना व्यतिरिक्त सगळे उपस्थित आहेत तिकडे. अरे पण असं का? होय महाराज, मंत्रीजींच्या डोक्यातली खाज हा खूप भयंकर मोठा आजार आहे. त्यावर एक मात्र इलाज आहे, बुद्धी. पण ती बुद्धी त्यांच्या डोक्यात घुसवण्यासाठी मंत्रीजींच्या डोक्याची शल्य चिकित्सा करावी लागेल. आणि ती कशी काय करायची हे राजवैद्याशिवाय कोण सांगणार महाराज? जे तुझ्या कल्पना पलीकडचं आहे त्याबद्दल कशाला बोलतो गोपाळ भाऊ? तू तर मुळात विदूषक आहेस. तू ही शल्य चिकित्सा करू शकणार आहेस का? माझी काही गरजच नाही. मग काय हो वैद्यराज, खाजेची समस्या दूर करण्यासाठी इलाज नाही का? तुम्ही इतके मोठे वैद्य आहात आणि एका साधारण खासेवर उपचार करू शकत नाही आहात. ही काही साधारण खाज नाहीये महाराज. मी अनेक ग्रंथ वाचले, पण अशा कुठल्या आजाराबद्दल काही माहिती मिळाली नाही. पण काही विशेष जडीबुटीचा प्रयोग केलेला आहे. त्याचे परिणाम दिसायला काही दिवस लागतील महाराज. तर मग गोपाळ भाऊ, आजच्या तर्कयुद्धात तूच माझा प्रधान सेनापती असणार. महाराज, गोपाळ भाऊला जर तुम्ही सेनापती बनवलं तर मग माझं काम तर संपलं. हे तुम्ही काय केलं महाराज? महाराज, ज्ञानाचार्य महोदय उपस्थित झाले आहेत. घेऊन या त्यांना अगदी सन्मानपूर्वक राजसभेत घेऊन या. या आचार्य ज्ञानाचार्य महोदय, आपण आसनस्थ व्हा. तर मग महाराज, तर्कयुद्ध सुरू करूया. हो, सभेत सगळी मंडळी तयार आहेत ना? हो महाराज. या हास्याला कोणी बंदी बनवू शकतं का? काय वैद्य महाराज, करू शकाल का? नाही महाराज, शब्दांना बंदी बनवण्यावर एक पुस्तक पाहिलं होतं, पण आता त्याला उंदराने खाऊन संपूर्ण नष्ट करून टाकलं, म्हणून वाचून येऊ शकलो नाही. राजकवी, तुम्हाला हे जमेल का? शब्दांना मी वाक्यात बांधू शकतो, कागदावर उतरवू शकतो, पण त्यांना हाताने बंदी बनवू शकत नाही महाराज. अच्छा सेनापती, तुम्ही इतके मोठे शूरवीर आहात आणि या साधारण हास्याला बंदी नाही बनवू शकत. मी तर आता सेनापती नाही राहिलो महाराज. तुम्हीच तर आता गोपाळ भाऊला सेनापती बनवलं. म्हणजे आता उरला आहे तो एकटा बिचारा गोपाळ भाऊ. गोपाळ भाऊ, तुला हे कार्य जमेल का? महाराजांचा आदेश असल्यावर असं कुठलंच काम नाही जे मी करू शकत नाही. हो, तुम्ही मला या प्रश्नाचं उत्तर द्यायला सांगताय का महाराज? नक्कीच. तर मग महाराज, आतून महालातून एक पितळेचा हंडा सुद्धा आणायला सांगा. तर मग आचार्यजी, या हंड्यात तोंड घालून तुम्ही हा करत मोठ्याने हसत राहा. जोपर्यंत मी नाही बोलत नाही तोपर्यंत थांबायचं नाही. ठीक आहे, हंडा माझ्या जवळ घेऊन या. हसा आचार्य महोदय, तुम्हाला जितकं पाहिजे तितकं हसा, पण शेवटचं हास्य हे माझंच असेल. महाराज, आता मी जे सांगेन कृपया तुम्ही तेच बोला.
महाराज, तुम्हाला आचार्य महोदयांचं हास्य ऐकायला आलं का हो? हो म्हणजे हे 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 मला ऐकू आलो ना. ऐकू येतोय बघा. काय वैद्य बुवा, तुम्हाला पण ऐकू येतंय का? महाराजांनी स्वतः ऐकलंय तर मी त्याच्या उलट कसं बोलणार? हो महाराज, ऐकू येतंय मला. सेनापतीजी, तुम्हाला सुद्धा ऐकायला येतंय का हो? हो हो, मला येतंय ना. हो 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 हो. अरे थांबा थांबा, खूप ऐकून घेतलं, आता तुम्ही थांबा. आता जरा बघा कसं शब्दांना बंदी बनवणं शक्य आहे ते. हे काय होत आहे गोपाळ भाऊ? मला तर काहीच ऐकू येत नाहीये. ऐकू येत नाहीये? असं कसं होऊ शकतं? स्वतः महाराजांनी ऐकलंय आणि तुम्हाला ऐकू येत नाहीये? मला वाटतं नक्कीच तुमच्या कानात खाज सुटली असणार. वैद्य बुवा, काही औषध असेल तर लगेच द्या. हो, मी हंडाभर उकळलेलं तेल आणतो. एक हंडाभर कानात ओतल्याबरोबर यांना सगळं काही ऐकू येईल. नाही नाही नाही, याची काही गरज नाहीये. मला अगदी स्पष्ट ऐकू येतंय. तर मग स्वीकार करा की तुम्ही पराजित झालेला आहात, नाहीतर गरम गरम तेल आणेन मी आता. हो हो, मी स्वीकार करतो. गोपाळ भाऊ विजयी झाले आहेत. पण गोपाळ भाऊ, ही तर फसवणूक आहे. महाराज, मुत्सद्देगिरीत आणि युद्धात छल करणं तर अपराध नसतो ना? ज्ञानाचार्याचा खरं तर आम्हाला सगळ्यांना मुत्सद्देगिरीत हरवून महामंत्र्याचं स्थान मिळवण्याचा डाव होता. लोभाचा परिणाम हाच होतो महाराज. मुत्सद्देगिरी मी तुम्हाला समजवण्याची काही गरजच नाही. अरे अहो वैद्यराज, राज्यसभेची काय खबर आहे? तिथे तो ज्ञानाचार्य हरला की जिंकला? तो हरला आणि हरून पळून गेला. काय पळाला? वा वा वा, किती आश्चर्याची गोष्ट आहे. बघा, माझ्या डोक्यातली खास पण बरी झाली. तर कोणी हरवलं त्याला? हा, गोपाळ भाऊने.